दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. शहर, गावे, क्षेत्राई सर्वत्र सणाची चाहूल जाणवत होती. गोडधूर आवाज, दिव्यांची रांगोळी, हळदकेसरी रंगाचे वातावरण सणाचा प्रत्येक अंश आनंदाने उजळून निघत होता. या आनंदाच्या वातावरणातही नितीन दराडे आणि राणी दराडे यांचे मन एक वेगळ्या धाग्यावर गुंतले होते. दोघेही लहानपणापासून मित्र होते. दरडवाडी गावातील बालपणापासूनचे नाते आजही तितकेच प्रगल्भ होते. लहानपणी एकत्र खेळलेले, शाळेच्या गोष्टी शेअर केलेले, एकमेकांच्या दुःखसुखात सहभागी झालेले. मात्र आता त्यांच्या जीवनाची वाटचाल वेगळी होती. नितीन MPSCच्या तयारीत व्यस्त, तर राणी नर्सिंगमध्ये शिक्षण पूर्ण करून लातूरमध्ये प्रॅक्टिस आणि नोकरी करत होती. दोघांचा संपर्क सुरू झाला तेव्हा हळूहळू प्रेमाचे बियाणे रुजले. राणीने नितीनच्या अभ्यासाला आधार दिला. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम न होता तरीही तिने त्याला सहाय्य केले. दोघांच्या संवादातून, लहान गप्पांमधून, मनोभावातून प्रेम वाढू लागले. पण त्यांच्या प्रेमाला घरच्या लोकांचा विरोध होता, कारण दोघे भावकीमधील नातेवाईक होते. घरचे लोक म्हणत होते, असं लग्न शक्य नाही, नितीन अपंग आहे तर राणी सुंदर आणि कमावती आहे. गावकऱ्यांनाही या नात्यावर शंका होती. घरच्या विरोधामुळे दोघांमध्ये वेगळेपणा निर्माण झाला, पण प्रेम अधिक प्रगल्भ झाले. दिवाळीच्या सुट्ट्या त्यांच्यासाठी योग्य वेळ ठरल्या. गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी नितीन राणीला भेटण्यासाठी लातूरला आला. रात्रीभर गप्पा, आठवणींची देवाणघेवाण, भविष्यातील स्वप्नांची चर्चा. दोघांच्या मनात हळूहळू एक अनोखी गुंतवणूक तयार झाली. सकाळी पहाटे दोघांनी लातूरपासून थोडे अंतरावर असलेल्या पेठ बी बावच्या शिवारातील एक गुप्त पत्र्याचे शेड निवडले. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हते. शेडच्या सावलीत गाडी लावली, आत प्रवेश केला. सुरुवातीला हसणे, बोलणे, एकमेकांच्या स्पर्शातून निर्माण झालेला आनंद शेडमध्ये गुंजला. पण नंतर अचानक शांतता पसरली. दोघांनी ठरवले होते की आता घराच्या विरोधामुळे वेगळेपणा स्वीकारला जाणार नाही. आपले भविष्य एकत्र राहण्याशिवाय कल्पनातीत अडचण होईल. पण परिस्थितीने त्यांना असे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले. दोघांनी स्वतःच्या जीवनाचा शेवट केला. सकाळचे सूर्य उगवले. गावकऱ्यांनी शेडकडे पाहिले तर दरवाजा उघडा होता. शेडच्या जवळ गाडी लावलेली होती. शेतकऱ्यांनी आत पाहिले तर दोघे मृत अवस्थेत होते. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. ओळखपत्रावरून नितीन आणि राणी यांची ओळख पटवली गेली. घटनेच्या तपशिलातून दिसून येते की प्रेमाच्या नावाखाली योग्य वेळी योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. घराच्या विरोधाने, समाजाच्या अपेक्षांमुळे, परिस्थितीच्या अडथळ्यांमुळे प्रेमाने टोकाचे रूप घेतले. ही कथा प्रत्येकाला शिकवते की संयम, विवेक आणि परिस्थितीचा विचार न करता कोणत्याही भावना व्यक्त केल्यास परिणाम भयंकर होऊ शकतात. भावनिक संदेश: प्रेमात असताना विवेक जपणे गरजेचे आहे. परिस्थिती आणि घरकुल यांचा विचार न करता टोकाचे निर्णय घेणे आयुष्यावर अमोल परिणाम करू शकते. प्रेमाची खरी ताकद संयम आणि समजूतदारपणात आहे.